नमस्कार, मी प्रमोद टाले, जिल्हा संघटक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुलढाणा। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावी घट मांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस त्या घट मांडणीच्या आधारे काही भाकितं केल्या जातात। आता ही जी भाकितं असतात, ही भाकितं विशेषतः पर्जन्याविषयी असतात, पीक पाणी कसं राहील त्याच्याविषयी असतात, कोणत्या पद्धतीची पिकं कशा पद्धतीने येतील याच्या पद्धतीचं भाकितं असतात, एकंदर राजकीय परिस्थितीच्या संबंधातली भाकितं असतात, संरक्षणाचे काही महत्वाचे मुद्दे त्याच्या संदर्भातले भाकितं असतात आणि एकंदरच पृथ्वीवरती कुठली संकट येणार आहेत याच्या पद्धतीची भाकितं या मांडणीमध्ये केल्या जातात। आता ही जी घट मांडण्याची पद्धत आहे ती साधारणतः अशी आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी वाघ परिवाराच्या माध्यमातून एक घट म्हणजेच मडकं शेतामध्ये ठेवलं जातं आणि त्या मडक्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, त्यामध्ये कुरडई असेल, पापडी असेल, करंजी असेल, विविध धान्य असतील आणि राजाचं प्रतीक म्हणून पान सुपारी ठेवल्या जाते आणि मग रात्रभर ते तसंच ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस जाऊन अनेक लोकांच्या सह त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत हे बदल पाहिल्या जातात आणि त्या बदलांच्या आधारावरती मग भाकितं केल्या जातात। आता ही जी पद्धत आहे ही पद्धत अतिशय जुनी आहे, परंपरेने आलेली आहे अशा पद्धतीचा दावा वाघ कुटुंबाकडनं केला जातो। साधारणतः 300-350 वर्षापूर्वी वाघ कुटुंबाचे जे पूर्वज आहेत त्यांचं नाव रामचंद्र महाराज, त्यांनी याची सुरुवात केली असं म्हटलं जातं। त्यांना निळावंती नावाची विद्या आत्मसात होती। आता ही निळावंती नावाची विद्या म्हणजे काय तर पशु पक्ष्यांची भाषा त्यांना समजत होती अशा पद्धतीचा दावा या कुटुंबाकडनं केला जातो आणि मग त्यांचीच परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात आणि त्या पद्धतीची मांडणी दरवर्षी अक्षय तृतीयेला केल्या जाते। आता या घट मांडणीला आणि त्यांच्या भाकितांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते, मोठ्या प्रमाणावर लोक ते बघण्यासाठी उत्सुक असतात, विविध माध्यमांमधून त्याच्याबद्दलची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केल्या जाते। अशा पद्धतीची ही भाकितं बुलढाणा जिल्ह्यामधली अतिशय प्रसिद्ध आहे। पण एकंदरच विचार केला तर ही जी पद्धत आहे ही अतिशय अशास्त्रीय पद्धत आहे, त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही। एका घटाच्या मध्ये जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या अनुषंगानं, त्याच्यावरती झालेल्या बदलाच्या अनुषंगानं अख्ख्या पृथ्वीचं भविष्य तुम्हाला कळेल वर्षभरातलं असं मानणं मात्र हास्यास्पद आहे। अनेक गोष्टी हास्यास्पद आहेत त्याच्यामधल्या। राजा कोणाला म्हणावं, त्याच्यामधली जी सुपारी आहे ती ही राजाचं प्रतीक आहे। आता भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राजा तर कोणी राहिलेलाच नाही, मग राजा कोणाला म्हणायचं तर लोक पंतप्रधानांना राजा म्हणतात आणि मग पंतप्रधानांचं पद कायम राहील नाही राहील अशा पद्धतीचं भाकीत मग त्याच्यातनं केलं जातं। पीक पाणी कसं राहील, पर्जन्य कसं राहील, कोणत्या महिन्यामध्ये पाऊस कसं राहील, एकंदरच पृथ्वीवर कुठली कुठली संकट येणार आहेत अशा पद्धतीचं भाकीतं या माध्यमातून केल्या जातात जी अतिशय हास्यास्पद आहेत, त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही आणि ही स्थल काल सापेक्ष नाही आहेत। म्हणजे आता पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं पर्जन्याचं प्रमाण असतं, तर ते हे एकंदरीत कोणतं गृहीत धरायचं या मांडणीच्या आधारे हे काही स्पष्ट होत नाही। अतिशय अस्पष्टपणे, अतिशय मोघम पद्धतीने ही सगळी भाकितं केल्या जातात आणि लोक श्रद्धेपोटी त्याच्यावरती विश्वास ठेवतात। काही लोक असाही दावा करतात की त्याला वैज्ञानिक आधार जरी नसला तरी एक शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचं काम त्याच्यातनं होतं, पण हा दावा अतिशय चुकीचा आहे। अशा पद्धतीचा कुठलाही मानसिक आधार शेतकऱ्यांना मिळत नाही, उलट शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या मांडणीच्या आधारे झालेलं दिसतं। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मागच्या 20-25 वर्षापासून आम्ही ह्या सगळ्या मांडणीवरती आणि त्याच्या आधारे केलेल्या भाकितांवरती आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत। दरवर्षीचे पर्जन्याचे आकडे आम्ही जमा करतो, राजकीय परिस्थिती काय आहे याचं आम्ही निरीक्षण करतो आणि त्याच्या आधारावरती
अभ्यासाअंती असं लक्षात येतंय की ही जी मांडणी आहे आणि याच्या माध्यमातून जी भाकितं केल्या गेलेली आहेत ही अतिशय चुकीची भाकितं केल्या गेलेली आहेत. काही भाकितं शक्यतेच्या नियमामुळे खरी ठरण्याची शक्यता असते किंवा एकंदरच भाकितं करण्याचं कसब आणि राजकीय परिस्थितींचा थोडासा अभ्यास जर केला तर कोणीही माणसं अशा पद्धतीची भाकितं करू शकतात जी काही बाबतीत खरी ठरण्याची शक्यता असते. केवळ महाराजांकडे लीलावंती विद्या आहे किंवा वाघ घराण्यांकडे लीलावती नावाची विद्या आहे म्हणून त्यांना ही सगळं भाकितं कळतात, भूत भविष्य वर्तमान कळतं, अशा पद्धतीचं अंदाज लावणं हे खरं तर चुकीचं ठरेल. अशा पद्धतीची कुठलीही विद्या त्यांच्याकडे नाही आणि जर ती असेल तर त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हान स्वीकारावं आणि ती विद्या त्यांच्याकडे आहे हे सिद्ध करावं. या निमित्ताने मात्र मी जनतेला विशेषतः शेतकरी बांधवांना एक आवाहन करेन की कृपया या भाकितांवरती विश्वास ठेवू नका आणि या भाकितांच्या आधारे आपल्या पीक पाण्याचं नियोजन करू नका. शासनाच्या हवामान खात्याचे अंदाज आपण वापरा, त्या आधारावरती आपल्या पीक पाण्याचं नियोजन करा. विविध तज्ञांच्या मार्गदर्शनात आपण त्याचं नियोजन करावं. असल्या कुठल्याही भाकितांवरती विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करून घेऊ नये अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.